विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET 2026 जूनमध्ये होणार आहे त्या TETतील पेपर क्रमांक 2चा संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। तर मित्रांनो, TET पेपर 2 हा 150 प्रश्न असतात, 150 गुणांसाठी असतो, वेळ असतो 2.5 तास म्हणजेच 150 मिनिट। मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये मुख्य 5 विषय आहेत आणि विषयवार गुण विभागणी जर पाहिली तर विषय नंबर 1 बाल विकास व अध्यापनशास्त्र म्हणजे CDP 30 गुणांसाठी आहे। यामध्ये मानसशास्त्र, बालकांचा विकास आणि अध्यापनाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे, अध्यापनाबद्दलच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, विशेष गरजा असलेली बालके, बालक विकास, NEP मधील सुधारणा यामध्ये घेतलेल्या आहेत। त्यानंतर विषय क्रमांक 2 मध्ये आपली जी भाषा क्रमांक 1 आहे ती येते। तर मराठी भाषा आहे, आपण मराठी भाषेकरिता सांगणार आहोत। तर मराठी भाषा 30 गुणांसाठी आहे। आपल्याला भाषा क्रमांक 2 जो निवडायची आहे ती इंग्रजीच निवडायची आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना माध्यमातील, तर ती 30 गुणांसाठी आहे। तर विषय क्रमांक 4 आणि 5 मध्ये 4च जो आहे तो 2 प्रकारचा असतो आहे। एक तर विज्ञान आणि गणित शिक्षकांसाठी, तो गणित विज्ञान 60 गुणांसाठी, आणि जर विज्ञान आणि गणित शिक्षक नसेल, समाजशास्त्र आणि भाषा विषयाचे शिक्षक असतील तर त्यांना सामाजिक शास्त्र हा 60 गुणांसाठी आहे। त्यामध्ये आता आपण विषयवार सखोल अभ्यासक्रम पाहत असताना पहिला विषय बालविकास व अध्यापनशास्त्र 30 मार्कांसाठी। या बालविकासामध्ये काय काय पाहणार आहोत आपण आणि अध्यापनशास्त्रामध्ये, तर बालविकास हा 15 मार्कांसाठी आणि अध्ययन व अध्यापनशास्त्र जे आहे ते 15 मार्कांसाठी। बालविकासामध्ये आपण 6वी ते 8वीचा पेपर क्रमांक 2 देतो, त्यामुळं किशोरावस्थेतील मुलांसाठीचा हा घटक आहे, म्हणून 11 ते 18 वय वर्षे यामध्ये काउंट केलं जातं। आता जर आपण पेपर क्रमांक 1 मध्ये पाहत होतो तेव्हा आपल्याला पेपर क्रमांक 1 मध्ये बाल्यावस्थेतील मुलांचं विचार करायचा होता। वय वर्षे 3 ते 11 पर्यंतची मुलं सगळी त्यामध्ये आपण पकडतो, कारण 3च्या नंतर जे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे तेही आपल्याला आता लागू झालेलं आहे। पण 1 ते 5 करता जास्त करून 6 ते 11 वयातील मुलं येतात आणि त्याच घटकांवर अभ्यासक्रम विचारला जातो। आता भाग 2 मध्ये आपण किशोरावस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणती त्याचा अभ्यास करावा लागेल, त्याचबरोबर किशोरावस्थेत येणाऱ्या मुलांच्या समस्या आणि या समस्यामध्ये शिक्षकांची भूमिका, समावेशित शिक्षण म्हणजे काय व विशेष गरजा असलेल्या मुलांच्या समस्या, त्या समस्या सोडवण्यासाठी असणारी शिक्षकांची भूमिका, हे सर्व अभ्यासक्रम आहे। त्यानंतर दुसरा घटक येतो 15 गुणांसाठी अध्ययन व अध्यापनशास्त्र। त्या अध्ययन व अध्यापनशास्त्रामध्ये अध्ययनाचे कोणकोणते सिद्धांत मांडलेले आहेत, अध्ययन व अध्यापन पद्धती कोणत्या अवलंबलेल्या आहेत, ते मूल्यमापन कसं करायचं, ह्या घटकांचा विचार केलेला आहे। दुसरा विषय आपली भाषा मराठी। त्या भाषा मराठीमध्ये आपल्याला पहिला एक घटक जो आहे 15 गुणांसाठी अभ्यासक्रमावर आधारित 6वी ते 8वीचा अभ्यासक्रम। मग अभ्यासक्रमात पण काय, तर वेगवेगळे प्रकरणांचा अभ्यास नसून त्यामध्ये आपल्याला पहिला घटक आहे व्याकरण। व्याकरणामध्ये शब्दांच्या साथी, काळ, वचन, लिंग, वाक्यप्रकार, विरामचिन्ह, संधी, समास आणि प्रयोग, हे आपण ज्यावेळेस विषयवार घटक घेऊ त्यामध्ये आपण हे सर्व शिकवणारच आहोत, कारण आपले विषय क्रमांक 1 त्याच्यावर आपण 8 लेक्चर घेणार आहोत, विषय क्रमांक 2 वर काही लेक्चर घेणार आहोत, मग विषय क्रमांक 2 म्हणजे भाषा विषयावर आपण लेक्चर घेणार आहोत। त्यामध्ये सखोल आपण शब्दांच्या जाती, 8च्या 8 जातींचा अभ्यासक्रम, काळ, काळांचे प्रकार, वचन बदलणे, लिंग बदलणे, वाक्य प्रकार, वेगवेगळ्या वाक्यांचे प्रकार, विरामचिन्ह, संधी, समास आणि प्रयोग। त्यानंतर लेखन कौशल्यावर काही घटक, काही प्रश्न येतात। लेखन कौशल्यामध्ये काय, निबंध आहे, लेखन आहे, पत्रलेखन आहे, कथालेखन आहे, संवाद लेखन आहे, जाहिरात लेखन आहे। हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न काही बनतात त्याच्यावर आणि ते विचारले जातात 1-2 प्रश्न, पण व्याकरणावर आधारित प्रश्न जास्तीत जास्त असतात। अलंकार व वृत्ती पण असतात, त्यामध्ये जे अलंकार आहेत त्यामध्ये यमक अलंकार, अनुप्रास अलंकार, उपमा, उत्प्रेक्ष अलंकार, ओवी, अभंग, श्लोक हे व्याकरण विभागलं जातं। त्यानंतर आपला शब्दसंग्रह, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे शब्दसंग्रहामध्ये 4 घटक येतात, समानार्थी शब्द आहेत, विरोधार्थी शब्द आहेत, म्हणी आणि वाक्प्रचार आहेत। तर हे 15 गुणांसाठी। आणि दुसरं जे 15 गुण आहेत
ते पेडागॉजी. त्यामध्ये काय तर कसं शिकवावं, काय शिकवावं, भाषा विषयासाठी कोणकोणत्या पद्धती अवलंब्यात ह्याच्यावर आहे. त्याची उद्दिष्ट म्हणजे श्रवण कौशल्य कसं आत्मसात करावं मुलांनी, भाषण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, LSRW कौशल्य विकसित करणे, म्हणजे लर्निंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग, त्याच्याला LSRW कौशल्य म्हटलेलं आहे. त्यानंतर अध्यापन पद्धती, वेगवेगळ्या अध्यापन पद्धती. त्यातली पहिली कथाकथन अध्यापन पद्धती, नाट्यकरण आहे, संभाषण आहे, प्रकल्प आहे, ग्रंथालयाचा वापर आहे. या अध्यापन पद्धतीचा सखोल अभ्यास करणार आहोत. आणि तिसरा घटक जो आहे त्यामध्ये उपचारात्मक अध्ययन. ज्यावेळेस मुलं वाचन लेखनात कमी पडतात, मागे पडतात, श्रवण करताना अडथळे येतात किंवा भाषण संभाषण कौशल्यामध्ये त्यांना अडचणी येतात, त्या मुलांसाठी NEP 2020नुसार जे आहे त्या समस्या सोडवणे आणि मातृभाषेतून शिक्षणावर भर देणे. आणि आपल्याला तर माहिती आहे इयत्ता 6वीपासून तिसरी भाषासुद्धा लागू केली आहे आणि अनिवार्य आहे इंग्रजी किंवा हिंदी ही तिसरी भाषा घ्यावी असं NEP आराखड्यामध्ये 2020मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर विषय क्रमांक 3 जो आहे तो आपली द्वितीय भाषा. द्वितीय भाषामध्ये आपण इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. त्यामध्ये 30 मार्कांसाठी हा विषय पण पहिल्या भाषेप्रमाणेच आहे. अभ्यासक्रमावर 15 मार्क आणि कसं शिकवावं पेडागॉजी याच्यावर 15 मार्क आहेत. अभ्यासक्रम 6वी ते 8वीचा जास्त करून. त्यामध्ये व्याकरण, जसं ग्रामर म्हटलं जातं इथं, वेगवेगळे टेन्स, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डिग्री आणि कम्पॅरिझन्स, क्वेश्चन टॅग, फ्रेमिंग क्वेश्चन्स हा पहिला घटक आहे. त्यानंतर दुसरा घटक व्हॉकॅब्युलरी, सेम शब्दसंग्रहासारखा, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड्स सबस्टिट्यूशन, आयडियम्स अँड फ्रेजेस. त्यानंतर लेखन कौशल्य, रायटिंग स्किल. त्यामध्ये पॅराग्राफ लेटर रायटिंग, नोटीस, ईमेल, डायलॉग रायटिंग, म्हणजे जसं आपण मराठी भाषेला आहे तसंच या दोन भाषांचा एकत्रित अभ्यास केला तर आपल्याला अजून सोप्या पद्धतीने अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवतात. 30पैकी 20-22 मार्क प्रत्येक घटकाला मिळवता येतील असं आपण प्लॅनिंग करून कमीत कमी 110+ मार्क मिळवण्याचा प्लॅनिंग करायचं आहे. आपण 90 मार्कांना पास आहोत, पण 110+चा पुढे जायचा विचार करायचा आणि प्रत्येक घटकाला 22+ राहायचा विचार करायचा. तर बघा, विषय क्रमांक 4, आपण विषय क्रमांक 4मध्ये 2 विषय आहेत. एक पहिली मेथड असेल आपला सायन्स अध्यापक असेल त्याला गणित विज्ञान आहे, आणि जर सामाजिक शास्त्र आणि भाषा विषयाचा अध्यापक असेल तर त्याला सामाजिक शास्त्र हा विषय आहे. आता गणित व विज्ञानांचा आपण घटकांचा जर अभ्यास केला तर पहिल्यांदा गणित हा घटक आहे 30 मार्कांसाठी. 30 मार्काच्या गणित घटकामध्ये 15 मार्क जे आहे कंटेंट, तो 6 ते 8चा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, घातांक याचा विचार केला जातो. दुसरा घटक आहे बीजगणित. त्यामध्ये बैजिक राशी, समीकरणे, एकसामायिक समीकरणे. त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो भूमिती. भूमितीमध्ये कोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, क्षेत्रफळ, घनफळ, पायथागोरसचा सिद्धांत या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर गणितांमधला चौथा घटक म्हणजे व्यावहारिक गणित. त्यामध्ये गुणोत्तर व प्रमाण, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, माहिती हाताळणी या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पेडागॉजी म्हणजेच कसं शिकवावं यावर 15 मार्क आहेत. त्यामध्ये आपल्याला गणिताची भीती दूर करण्यासाठी, मुलांच्या शंका ज्या निर्माण होतात त्या दूर करण्यासाठी ती कशी घालवावी, NCF 2005 आणि NEP 2020नुसार आपल्याला गणित भीतीमुक्त करायचे आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहोत याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा पद्धती वेगवेगळ्या, त्यामध्ये आगमन पद्धती, निगमन पद्धत, विश्लेषण, संश्लेषण आणि प्रयोगशाळा पद्धत यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर गणित शिकवताना आपल्याला वेगवेगळ्या उपकरणांचा अभ्यास आवश्यक असतो, मदत घ्यावी लागते. त्यामध्ये जिओ बोर्ड असो किंवा ठोकळे असोत, ग्राफ पेपर असोत यांचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर लास्ट विषय आपला गणित विज्ञान शिक्षकाचा म्हणजे विज्ञान. त्यामध्ये 30 मार्कासाठी हा पण कंटेंट 6 ते 8चा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये कंटेंटमध्ये काय आहे, पहिला घटक अन्न आणि आरोग्य, अन्न घटक कोणते, पचन, वेगवेगळे रोग त्यांचा अभ्यास, त्याच्यावरील उपाय. त्यानंतर दुसरा घटक जो आहे तो सजीव सृष्टी. त्यामध्ये पेशी, सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण आपण बघणार आहोत. हे सगळं वर्गीकरणानंतर तिसरा घटक येतो पदार्थ. मग पदार्थामध्ये आपल्याला माहिती पदार्थांची अवस्था, मूलद्रव्ये, संयुग, मिश्रण, आम्ल आणि आम्लारी, त्यांच्या रासायनिक अभिक्रिया, धातू अधातू, त्यांच्यामधील फरक हे आपण अभ्यासणार आहोत.
चौथा घटक आहे ऊर्जा आणि गती. मग ऊर्जा आणि गतीमध्ये बल, दाब, घर्षण, ध्वनी, प्रकाश, विद्युत, चुंबकत्व यांचा सर्व घटकांचा आपण सखोलतेने अभ्यास करणार आहोत, जे 6वी ते 8वीच्या SCERTच्या पुस्तकांमध्ये आहे त्याचा. मग आपण त्यामध्ये जास्तीत जास्त डीप अभ्यास करण्यासाठी 9वी 10वीची SCERTची पुस्तकं पण आपण अभ्यासणार आहोत आणि त्याचा थोडक्यात आपण अभ्यासक्रम शिकवणार आहोत आपण आणि तुम्ही शिकणार आहात. त्यानंतर आपला 5वा जो घटक आहे तो नैसर्गिक घटना. त्यामध्ये वीज, भूकंप, तारे, ग्रह, पाऊस किंवा ह्या वेगवेगळ्या होणाऱ्या आपत्ती, त्या आपत्तींवरचं व्यवस्थापन याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पेडागॉजी जे आहे ते कसं शिकवावं त्यासाठी अध्यापन पद्धती, त्यामुळे 15 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन कसा आपण शिकवाल, निरीक्षण कसं करायचं, प्रश्न पद्धती किंवा प्रयोग, निष्कर्ष का विचारायला शिकवणं. म्हणजे प्रत्येक विषयात व्हाय हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनात, का हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे ते शिकवण्यासाठी आपण काय काय तत्व अवलंबणार आहोत याचं आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. त्यानंतर 2 म्हणजे पद्धती. अध्यापन पद्धतीमध्ये प्रयोग पद्धत वापरली जाते विज्ञानात जास्तीत जास्त किंवा प्रात्यक्षिक पद्धत, पण त्याचबरोबर क्षेत्रभेट असते, प्रकल्पसुद्धा असतात किंवा प्रयोगशाळा असते. मग विज्ञान प्रयोगशाळेची गरज आणि त्याचा वापर आणि त्या विज्ञान प्रयोगशाळेबद्दल आपण सखोल माहिती घेणार आहोत. त्यानंतर जर आपण गणित विज्ञानाचे शिक्षक नसू तर आपल्या पेपर क्रमांक 2मध्ये सामाजिक शास्त्र हा विषय येतो. मग सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला काय येतं तर सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र व अर्थशास्त्र किंवा नागरिकशास्त्र व अर्थशास्त्र येतं. हे पण 60 गुणांसाठीच आहे. हा ऑर विषय. जर तुम्ही प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषेचे शिक्षक असाल किंवा भाषाविषयक शिक्षक असाल किंवा 12वीमध्ये आपण आर्ट साईडने D.Ed केलेला असेल पण नंतर आपण ग्रॅज्युएशन आर्ट साईडने केलेलं असेल तर आपल्याला सामाजिक शास्त्र हा विषय घ्यावा लागतो. सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला कंटेंट 30 मार्कांचा आहे. त्यामध्ये इतिहासावर 10 मार्क आहे. इतिहासावर आधारित म्हणलं तर प्राचीन भारत आहे 6वीच्या वर्गात, मध्ययुगीन भारत आहे 7वीच्या वर्गात आणि 8वीच्या वर्गात जो आहे तो आधुनिक भारत आहे. मग ह्या प्राचीन भारतात मग सिंधू संस्कृती असो, वैदिक काळ असो, मौर्य काळ असो, गुप्त साम्राज्याचा सर्व सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे, ते आपण पाहणार आहोत. मध्ययुगीन भारत म्हटलं तर आपल्याला माहिती आहे सल्तनत, दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर त्या काळात झालेल्या भक्ती व सुफी चळवळी. आधुनिक भारतामध्ये आपल्याला माहिती आहे युरोपियनचं आगमन जे 16व्या शतकात झालं, पण आपल्यावर राज्य करण्याची ज्यावेळेस 18व्या शतकामध्ये सुरुवात झाली. 1857चा उठाव, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, स्वातंत्र्य चळवळ 1885 ते 1947पर्यंत आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर 10 मार्कासाठी भूगोल असतो. मग 10 मार्काच्या भूगोलामध्ये आपल्याला माहिती आहे की तेच 5वी 6वी म्हणजे 6वी 7वी 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील घटकांचा अभ्यास करायचा. मग त्यात कोणते घटक आहेत तर पृथ्वीची रचना प्राकृतिक भूगोलामध्ये, अंशांश, रेखांश, वातावरण, खडक, वेगवेगळ्या नद्या. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, हवामान महाराष्ट्रातील, पिके, लोकसंख्या महाराष्ट्राची. त्यानंतर आपल्या भारताचा भूगोल आहे, त्यामध्ये भारताशेजारील देश, प्राकृतिक विभाग, उद्योग, भारतामधील असणारी वाहतूक व्यवस्था आणि त्यानंतर शेवट महत्त्वाचा भाग म्हणजे जगाचा भूगोल. त्यामध्ये आपले असणारे खंड आणि महासागरांचा अभ्यासक्रम दिलेला आहे जो SCERTच्या पुस्तकात, तो आपण अभ्यासणार आहोत. राहिलेल्या 10 मार्कासाठी नागरिकशास्त्र व अर्थशास्त्र आहे. नागरिकशास्त्रामध्ये काय आहे तर आपल्या इतिहासाच्या पुस्तकातच नागरिकशास्त्राचा भाग दिलेला आहे आणि अर्थशास्त्राचा भाग आपण पाहिला तर भूगोलाच्या पुस्तकात आहे. मग नागरिकशास्त्रात नागरिकशास्त्र म्हणजे काय, राज्यघटना निर्मिती, त्यातली मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, केंद्र आणि राज्य सरकार त्यांची कर्तव्य, त्यांची निवड पद्धती, पंचायत राज व्यवस्था, न्याय व्यवस्था याचा आपण अभ्यास करणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये आपल्या आर्थिक गरजा, आपल्याकडे असणारे साधनसंपत्ती, शेती, उद्योग, सेवा क्षेत्र, पैसा आणि बँक याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 30 मार्क झाल्यानंतर 30 मार्कांसाठी ह्या तिन्ही विषयावर आधारित सामाजिक शास्त्राची पेडागॉजी असेल, म्हणजे कसं शिकवावं, त्याची उद्दिष्ट काय, चांगला नागरिक बनणे, नागरिकशास्त्रामध्ये चिकित्सक दृष्टी ठेवणे किंवा पद्धती, इतिहासासाठी कथाकथन पद्धत असेल, कालरेषा असतील, भूगोलासाठी नकाशा वाचन असेल, क्षेत्रभेट असेल, प्रकल्प असेल, गटचर्चा असतील, वादविवाद असतील. उपकरण आपण भूगोलासाठी नकाशा वापरतो, ग्लोब वापरतो. इतिहासाचा अभ्यासक्रम शिकत असताना आपण ऐतिहासिक चित्र किंवा नागरिकशास्त्राचा अभ्यास करताना राज्यघटना असो, राज्याची प्रत असो किंवा त्याचं चित्र असो ते वापरतो. त्यानंतर आपण पाहतो तर मूल्यमापन पद्धती. मूल्यमापन पद्धतीत फक्त मुलांकडून आपण वेगवेगळ्या सनावळ्या विचारणं, तारखा विचारणं हे अपेक्षित नाही आहे. पाठांतरावर त्याच्यात अपेक्षित नसून कारण आणि परिणाम संबंध याचा आपण
अभ्यास करणार आहोत. नकाशा कसा तपासायचा, कसा भरायचा हे आपण यामध्ये शिकणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 5 विषय झालेले आहेत. कोणत्याही गटामध्ये असो, एक तर विज्ञान आणि गणित विज्ञानाचा गट असो किंवा सामाजिक शास्त्राचा गट असो, त्याला 5 विषय आहेत आणि 5 विषयांचे 150 मार्क आहेत. ह्या 150 मार्कांसाठी आपल्याला परीक्षेची रणनीती आखली पाहिजे आणि ही रणनीती आखत असताना आपल्याला वेळेचं प्लॅनिंग केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आजपासून जर समजलं आपण तर आपल्याकडे अप्रॉक्सिमेटली 2 महिने बाकी आहेत आणि ह्या 2 महिन्यामध्ये 60 दिवसामध्ये आपला प्लॅनिंगबद्ध अभ्यास जर केला तर प्रत्येक विषयाला 10 दिवस येतात आणि राहिलेले 10 दिवस प्रश्नपत्रिकांची PYQची अभ्यास करण्यासाठी सोडवण्यासाठी वेळ मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नियोजन केलं पाहिजे. प्रत्येक घटकाला 10 दिवस येतात. आपण कमीत कमी प्रत्येक घटकाचे 8 लेक्चर अभ्यासणार आहोत आणि 8 लेक्चरमध्ये 8 आपल्या व्हिडिओमध्ये आपण तो विषय परफेक्ट 20-22 मार्काच्या पुढे तयारी करणार आहोत. विषय वाईज जाणार आहोत. वेगवेगळे व्हिडिओ येतील, वेगवेगळ्या वेळी येतील, पण ते आपण परफेक्ट त्या 21 जूनला होणाऱ्या परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास करणार आहोत. त्यात विद्यार्थी मित्रांनो, फक्त प्लॅनिंग केलं पाहिजे आणि प्लॅनिंगनुसार आपण ते नियोजन अंमलात आणलं पाहिजे. वेळेचं नियोजन करत असताना आपल्याला माहिती परीक्षेच्या टायमातसुद्धा 150 प्रश्न आहेत. 150 मार्कांसाठी म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट मिळतो आहे. मग आपण काय करणार? 150 प्रश्नाचा आधी ते परीक्षेबद्दल बघू. तर परीक्षेबद्दल बघत असताना पहिल्या फेरीत सोपे प्रश्न आपण 60 मिनिटात ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न आलेले आहेत एक वाक्य ते सोडून घ्यायचं. मग आता परत त्यानंतर आपला अवघड प्रश्नांकडे मोर्चा वळवायचा. आपल्याला माहिती आहे की CDP प्रत्येक पेपरसाठी CDP 30 मार्काचा आहे. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, हा विषय सर्वांना समान आहे आणि इथं आपण 25+ मार्क जर घेतले तर पास होणं अगदी सोपं आहे. कारण यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सर्व प्रश्न 150चे 150 सोडवायचे आहेत आणि अंदाजाने तरी लावून काही प्रश्न सोडवायचे. जरी येत नसतील, मला 5 प्रश्न आले नाहीत, मग मी अंदाज कशाला लावू, सोडून दे, 145 प्रश्नामध्ये किंवा 140 प्रश्नामध्ये बंद कर, असं नाही करायचं. राहिलेले 1 मिनिटात अंदाज लावून काहीतरी आपल्याला सोडवायचं आहे आणि सराव करायचा आहे. मागील प्रश्नपत्रिकांचा आपल्याला चांगला सराव करायचा आहे. ज्या 5 वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका त्या सोडवा. आपण काही मॉक टेस्ट पण देणार आहोत, त्या पण सोडवा. आणि आपल्याला मेन म्हणजे ह्या अभ्यासक्रमाचं सूत्र म्हणजे पेपर 2 म्हणजे किशोरावस्था, पेपर 1 म्हणजे बाल्यावस्था. म्हणजेच पेपर 1ला आपण काय पाहतो, बाल्यावस्था अधिक 1 ते 5चा अभ्यासक्रम. तसं पेपर 2ला किशोरावस्था प्लस 6 ते 8चा अभ्यासक्रम. पण मी तर मला त्यामध्ये ॲडिशनल 9 ते 10चा अभ्यासक्रम घ्यायला लावतो आहे. कोणता? मराठी विषय असो, ग्रामरमध्ये इंग्लिश विषय असो किंवा आपण निवडलेला गट असो. विज्ञान गणित असेल तरी 9वी-10वीच्या विज्ञान गणिताचा अभ्यास करायचा, सामाजिक शास्त्र असेल तरी 9वी-10वीच्या सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करायचा. म्हणजे आपले मार्क कुठेही कमी होणार नाहीत, उलटा सपोर्टिव्ह होईल आणि त्या पद्धतीने आपल्याला वेळ भरपूर आहे. 60 दिवसात आपण व्यवस्थितरित्या जर केलं तर आपल्याला रोज फक्त 2 मार्कांचा अभ्यास केला तर 120 मार्कापर्यंत जातो आहे. मग 2 मार्काचा अभ्यास, सर कसा 2 मार्काचा अभ्यास करायचा तुम्ही म्हणा, तर 2 मार्काचा अभ्यास करायचा म्हणजेच आपल्याला 1 घटक परिपूर्ण करायचा आहे. 8 दिवसात आपल्याला 30 मार्काची तयारी करायची आहे. कारण राहिलेले ते 10 दिवस आहेत ते आपण सरावासाठी वापरतो आहे. 50 दिवस आहेत. आता तुम्ही म्हणाल 8 दिवसात मग 10 दिवस येतात, तरी 2 दिवस मी रिव्हिजनसाठी देतो आहे. आपण कमीत कमी 8 लेक्चरमध्ये आपल्याला 8 दिवसामध्ये हे पूर्ण 30 मार्काची तयारी करायची. म्हणजे 4 मार्काचं दररोज आपण शिकणार आहोत. त्यातलं 2 मार्काचं लक्षात राहिलं, काही घटक लक्षात नाही राहिले तर ते आपले राहिलेले 2 दिवस आणि 10 दिवसाच्या तयारीत आपण करणार आहोत. म्हणजे तसं जर नियोजनबद्ध केलं तर आपण 25+, 22+ असे मार्क मिळवू शकू. आणि एकदम सोपा अभ्यास करताना फक्त प्लॅनिंग पाहिजे आणि ह्या नियोजनाचं दररोजच्या दररोज आपण व्यवस्थितपणे आपल्या अभ्यासाचं प्लॅनिंग करून अभ्यास केला पाहिजे. कारण आपला व्हिडिओ 1 ते 1.5 तासाचा असेल प्रत्येक घटकाचा. समजा आपण उद्यापासून बालमानसशास्त्र हा घटक शिकायला सुरुवात केला तर बालमानसशास्त्राचे 7 ते 8 व्हिडिओ असतील. प्रत्येक व्हिडिओ 1-1.5 तासाचा असेल. त्यामध्ये 3-3 प्रकरणांचा आपण एकत्र अभ्यासक्रम घेणार आहोत. कधी मोठं प्रकरण असेल वाढ आणि विकासासारखं तर एकाच प्रकरणाचा अभ्यास घेणार आहोत. पण हे व्यवस्थित करून आपले 30 मार्काची पूर्ण रिव्हिजन की जे आपल्या व्हिडिओच्या बाहेरचं काहीही येणार नाही असा आपण परफेक्ट प्रयत्न करत आहोत. तसा तुम्हीही परफेक्ट प्रयत्न करा. तुम्हाला काय ॲडिशनल भेटलं तर ते सोडवा, वाचा. पण मी सांगेल की व्हिडिओ जर परिपूर्ण पाहिले, त्यानुसार जर कृती केली
तर कमीत कमी आपण 120+ मार्क मिळवणारच आहोत आणि हे आपण मनामध्ये ठसूनच अभ्यास केलाच पाहिजे. आणि दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी 1 तास त्यामधील महत्त्वाचे पॉईंट आपल्या वहीमध्ये जवळ वही आणि पेन असू द्या, त्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि त्याची फक्त एकदा 10-15 मिनटात रिव्हिजन करत जा. आपण ज्या वेळेस 50 दिवसात सगळे व्हिडिओ पाहून घेऊ, म्हणजेच माझ्या नियोजनानुसार 10 जूनपर्यंत आपण हे सगळे व्हिडिओ पाहणार आहोत आणि 10 जून ते 20 जून सराव प्रश्नपत्रिकाचे व्हिडिओ टाकणार आहोत. पण ते सराव प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वेळ देऊन काही प्रश्न विचारले जातील, काही सराव प्रश्नपत्रिकांचा PDF देण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळं वेळोवेळी आपण मी जे व्हिडिओ टाकत आहे ते पहा, अभ्यास करा आणि पुन्हा एकदा याच परीक्षेत याच प्रयत्नात आपल्याला TETमध्ये पास व्हायचं आहे हे ठरवा. विद्यार्थी मित्रांनो, वेळ मिळाला तर मी पेपर 1साठी सुद्धा काम करणार आहे ते आणि पेपर 1चं पण सांगणार आहे. पण आपणही DED धारक असाल तर पेपर 1चेही काही व्हिडिओ पहा. जवळजवळ पेपर 1 आणि पेपर 2चा अभ्यास करताना साम्य जास्त आढळेल आणि ते आपण एकत्रित करणार आहोतच. पण आपला पहिला जो प्रयत्न आहे तो पेपर 2वर जास्त भर आहे आणि पेपर 1ला पण आपण विसरायचं नाही. पेपर 1 देणाऱ्यांनी काही व्हिडिओ टाकले जातील, त्यांनाही सोप्या पद्धतीने समजून सांगितले जाईल. ज्या अर्थी मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, CDP आहे, त्यामध्ये बाल्यावस्थेचा अभ्यास आहे, हे साम्य पण आहे. आणि पेपर 1मध्ये EVS जे आहे ते 60 मार्काला. EVS म्हणजे त्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान आणि गणित हे सर्व घटकांचा अभ्यास आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.